नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांचे दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पहिला म्हणजे कर्जमाफी आणि दुसरं म्हणजे खरीप पीक विमा 2025. या ठिकाणी शेतकरी बांधवांचं खरीप हंगामामध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये झालेलं नुकसान आणि त्याच नुकसान भरपाईपोटी पात्र झालेला खरीप पीक विमा 2025. शेतकरी बांधवांना आस लागून राहिली की केव्हा या ठिकाणी या नुकसान भरपाईचा मोबदला किंवा या ठिकाणी या नुकसान भरपाईचा पीक विमा आपल्या खात्यावरती जमा होत आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीलाच म्हणजे हे नवीन वर्ष सुरू होताच 15 जानेवारीच्या आतमध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा 2025 दिला जाईल, असं राज्य शासनामार्फत सांगितलंय. पण जवळपास 2 महिने झालेत अजूनही या ठिकाणी पीक विमा जमा झालेला नाही. पण कृषी विभागामार्फत खरीप पीक विमा 2025 संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी दिले. अपडेट म्हणजे काय? तर शेतकरी बंधूंनो, कृषी विभागामार्फत सांगण्यात येतंय की पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणाऱ्या जवळपास 16 ते 17 मार्चपर्यंत या ठिकाणी आम्ही क्लेम कॅल्क्युलेशन शेतकरी बांधवांचे पूर्ण करणार आणि येणाऱ्या पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये म्हणजे 22 ते 23 मार्चपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे पात्र असतील, ज्यांनी खरीप पीक विमा 2025 काढलेला असेल, त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती खरीप पीक विम्याची रक्कम या ठिकाणी टाकली जाईल. पण या ठिकाणी कृषी विभागामार्फत असं सांगण्यात येत आहे, काही अधिकाऱ्यांमार्फत असं सांगण्यात येत आहे, की परत कृषी विभागाच्याच की पाहिजे तशी नुकसान भरपाई काही ठिकाणी झाली नाही. त्या ठिकाणी आम्ही पीक विम्याची आणेवारी कमी दाखवलेली. म्हणजेच काय? तर ते मंडळ किंवा ते गाव या ठिकाणी पात्र होणार नाही. जर तुमच्या मंडळामध्ये आणेवारी ही व्यवस्थित दाखवली असेल, आणेवारी ते जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्येच या ठिकाणी सर्व मंडळांची किंवा तालुक्यांची आणेवारी जाहीर झालेली आहे. ते सुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेला होता. आता या ठिकाणी आणेवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा काही अधिकाऱ्यांचं, कृषी अधिकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे, की काही ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी झालेलं नाही. आता बघावं लागेल, की तुमच्या जे आणेवारी आहे किंवा जो एन-डी-आर-एफचा निकष आहे 33% चा जो निकष आहे, त्यानुसार या ठिकाणी किती मंडळे या ठिकाणी पात्र होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी जर का पूर्वी काही पीक विम्याच्या योजना जर बघितल्या, तर 4 ते 5 ट्रिगर या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी लागले जात होते. म्हणजे 1 हप्ता 2 दिवसांनी यायचा, दुसरा 7-8 दिवसांना, काही महिन्यांना, असे 4 ते 5 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळाले. पण या ठिकाणी यावर्षीचा जो पीक विमा आहे, यामध्ये सुधारित पीक विमा योजना म्हणून ही योजना राबवली. याच्यामध्ये सांगण्यात आलंय, की शेतकरी बांधवांना एकाच टप्प्यामध्ये त्यांचं जे नुकसान झालंय, त्या नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी दिली जाईल. आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल किंवा बजेटमध्ये सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, की 55,000 हेक्टरपेक्षाही जास्त जमिनीचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे किंवा महापुरामुळे नुकसान झालेले आणि याच नुकसान भरपाईपोटी 15,500 कोटीची रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. आता बघावं लागेल, या ठिकाणी सांगण्यात तर आलं तर प्रत्येक हेक्टरी शेतकरी बांधवांना ₹17,500 या ठिकाणी दिले जातील. आता किती या ठिकाणी मिळतील त्यावरती सुद्धा हे अवलंबून आहे. जर तुमच्या मंडळामध्ये नुकसान झालं असेल तर या नक्कीच तुम्हाला ₹17,500 हेक्टरी यायला पाहिजे. जर कमी झालं तर कमी सुद्धा यायला पाहिजे. असं होत नाही, की या ठिकाणी या गावातील अर्ध्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि अर्ध्या नाही झालं. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सर्व एकाच टप्प्यामध्ये रक्कम मिळेल. फक्त यामध्ये एक व्हेरिएशन म्हणजे एक बदल होऊ शकतो. ज्या शेतकरी बांधवांना समजा 2 एकरचा विमा काढलाय आणि ज्या शेतकरी बांधवांनी 5 एकरचा विमा काढलाय, त्यामध्ये जे 5 एकरचा विमा काढलेले शेतकरी त्यांना नक्कीच रक्कम या ठिकाणी जास्त येईल आणि 2 एकरवाल्या शेतकरी बांधवांना कमी येईल. पण त्याची जी टाकण्याचा जो क्रायटेरिया तो नक्कीच सेम असणार आहे. मागच्या वर्षीसारखं हे 7-8 महिने पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कृषी विभागामार्फत आता सांगितलं तर आहे. बघावं लागेल की येणाऱ्या ज्या 2 आठवडे त्यांनी दिले, त्या 2 आठवड्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन होऊन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा 2025 जमा होतो किंवा नाही.